करुणामय भोलेनाथ. हिमालयाच्या शांत पवित्र पर्वतात भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. त्यांच्या जटांमधून गंगा वाहत होती. मस्तकावर चंद्रकोर चमकत होते आणि गळ्यात नाग विराजमान होता. संपूर्ण सृष्टीचे पालन करता असूनही ते अत्यंत साधे, भोळे आणि दयाळू होते. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. एकदा एक गरीब शेतकऱ्यावर मोठे संकट आले. सततचा दुष्काळ, कोरडी जमीन आणि उपाशी कुटुंब पाहून तो दुःखी झाला होता. शेवटी त्याने भोलेनाथांची मनापासून भक्ती करायचे ठरवले. रोज पहाटे उठून तो शिवलिंगावर पाणी, बेलपत्र अर्पण करू लागला आणि म्हणू लागला, हे महादेवा, माझे दुःख दूर कर. त्याची सच्ची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी साधूचे रूप धारण करून शेतकऱ्यापुढे प्रकट होऊन विचारले, बाबा, तू काय मागतोस? शेतकरी नम्रपणे म्हणाला, मला धन सोने नको, माझ्या कुटुंबाला अन्न मिळावे आणि मनाला शांती लाभावी एवढेच मागतो. त्याचे शुद्ध मन पाहून भोलेनाथ हसले. त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुझ्या जमिनीत परत हिरवळ येईल, पण नेहमी सत्य आणि कष्टाचा मार्ग सोडू नकोस. पाहता पाहता पाऊस पडू लागला. शेत हिरवेगार झाले आणि शेतकऱ्याचे आयुष्य बदलले. पण तो कधीही गर्विष्ठ झाला नाही. रोज तो म्हणायचा, हे सर्व भोलेनाथांच्या कृपेने झाले. हीच भोलेनाथांची महानता आहे. ते भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होतात. मोठे यज्ञ किंवा संपत्ती नाही, तर सच्ची श्रद्धा आणि निरागस मन त्यांना प्रिय आहे. म्हणूनच आजही भक्त ओम नमः शिवाय म्हणत भोलेनाथांना स्मरतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. हर हर महादेव, हर हर महादेव.